तुमच्या मनामध्ये जी जिज्ञासा असते एखादी गोष्ट अनुभवण्याची, एखादी गोष्ट जाणून घेण्याची, एखादी गोष्ट समजून घेण्याची, एखाद्या गोष्टीचं रसग्रहण करण्याची, ती तुमच्या मनात जी शक्ती असते, एखादी गोष्ट जाणून घेण्याची, एखादी गोष्ट समजून घेण्याची, एखादी गोष्ट अनुभवण्याची, ती गोष्ट म्हणजे कुतूहल. ते कुतूहल या विविध बाबींच्यासाठी असू शकतं. तेच कुतूहल तुम्ही जेव्हा शाळेत जाता तेव्हा या गणिताचं उत्तर कसं काढता येईल, हा फॉर्म्युला कसा सोडवता येईल, या कवितेचं रसग्रहण कसं करता येईल, अशा तऱ्हेने तुमच्या मनात यायला लागतो. हा देश कुठे आहे, तो कसा असेल, हे हवामान कुठे आहे, कसं असेल, हे कसं, त्याच्यामुळे कसा अनुभव येत असेल. आणि तेच माणसांच्या बाबत राजा हा कसं वैभव जगत असेल किंवा पंतप्रधान हा कसं काम करत असेल, अशा तऱ्हेचे शेकडो प्रश्न जे तुमच्या मनात येत असतात त्याचं मूल, त्याचं बीज जे आहे त्याला आपण कुतूहल म्हणतो. आणि शिक्षकाच्या जीवनामध्ये ते अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्याहून ते अत्यंत महत्त्वाचं असतं विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये. विद्यार्थ्यांनी शेकडो प्रश्न जर विचारले तर त्या शिक्षकाला कळत नकळत स्वेच्छेनं किंवा नाईलाजानं का असेना पण त्याचा अभ्यास करायला लागतो. आणि आज आपल्या संपूर्ण देशामध्ये किंवा जगामध्ये ही प्रश्न विचारण्याची इच्छा, तळमळ, हा उद्वेग, हा एक आवेग, त्या कुतूहल जे जाणून घ्यायचं असतं, कुतूहल जाणून घेण्याचं कुतूहल, हे कमी पडताना दिसतं. हे कुतूहल ज्या प्रमाणात जागृत होतं त्या प्रमाणात माणूस यशस्वी होतो. लक्षात ठेवा, न्याहारी करून बाहेर पडल्यानंतर आपण आपल्या व्यवहारात जेव्हा जात असतो तेव्हा ज्या गुणांचा आपल्याला उपयोग होतो त्याची आपण चर्चा करतो. न्याहारी झाल्यानंतर जेव्हा आपण आपली मनोभूमिका तयार करतो, विशालत्व तयार करतो, त्या विशालत्वातून, त्या प्रसन्नतेतून, त्या विजिगीषू वृत्तीतून आणि त्या स्वधर्माच्या जाणीवेतून आपण जेव्हा पुढे जात असतो, ते पुढे जात असताना आपल्याला काही छोट्या छोट्या गुणांची सुद्धा आवश्यकता असते. म्हणून त्या गुणांचा आपण विचार करतोय आणि ते गुण जर वाढवले तर आपण खऱ्या अर्थानं संपूर्ण तणावमुक्तीचं ज्ञान मिळवू शकतो, त्याची कृती करू शकतो आणि तो अनुभव घेऊ शकतो. म्हणून या ठिकाणी मुद्दाम जो आत्ता उल्लेख करतोय तो कुतूहलाचा करतोय. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्नांच्या उत्तराचं कुतूहल हवं, प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचं कुतूहल हवं, प्रत्येक शिक्षण संस्था चालवणाऱ्याला किंवा शिक्षणाचं धोरण आखणाऱ्याला या विद्यार्थ्यांच्या जीवनाचं कल्याण कसं होईल याबद्दलचं कुतूहल हवं. प्रत्येक हॉटेल मालकाला आपल्याकडे येणारे जे गिराईक आहेत त्यांचं आरोग्य आणि त्यांचं मन प्रसन्न कसं होईल आणि सुधारेल, विकसित कसं होईल याच्याबद्दलचं कुतूहल हवं. हे कुतूहल जर असेल तर तो हॉटेलवाला, तो शिक्षक, तो विद्यार्थी, तो शिक्षण संस्था चालक हे जीवनामध्ये व्यावहारिकदृष्ट्या यशस्वी होतील आणि आध्यात्मिकदृष्ट्या त्यांच्या मनाला अत्यंत समाधान मिळेल आणि अंतःकरण त्यांचं प्रसन्न होईल याच्याबद्दल शंका नसते. आता हेच कुतूहल किती महत्त्वाचं आहे हे मला केव्हा लक्षात आलं की जेव्हा आमच्या एका प्रतिभावंत अशा शिक्षकानं मला सांगितलं की व्हॉट आय एम इंटरेस्टेड इन इज टू इग्नाइट द फ्लेम ऑफ क्युरिओसिटी इन युअर माइंड. मला जर कशात स्वारस्य असेल तर तुझ्या मनामध्ये जी जिज्ञासा आहे, जिज्ञासेचा अग्नी आहे, तर तो प्रज्वलित करण्यामध्ये, तुझी जिज्ञासा ही प्रज्वलित करण्यामध्ये मला स्वारस्य आहे. इग्नाइट द फ्लेम ऑफ क्युरिओसिटी, जिज्ञासेची ज्योत तुझ्या मनात पेटवण्याची माझी इच्छा आहे. आता किती सुंदर वाक्य आहे पहा की आणखी एका शिक्षकानं विद्यार्थ्यांना एका त्यांच्या वर्गात सांगितलं होतं की हु इज द बेस्ट टीचर, वन हू डज नॉट टीच. सर्वात उत्तम शिक्षक कोण की जो अजिबात शिकवत नाही. मुलाला आश्चर्य वाटलं. तेव्हा त्याने त्यांना समजावून सांगितलं की जो शिक्षक मुलांना रोज पडापडी करायला लावतो,
तो त्यांचं विचार करण्याचं स्वातंत्र्य नकळत हरवून घेत असतो. याउलट आणि त्यांच्या मनामध्ये जी काही वाचायची इच्छा असते, आवड असते, ती नकळत दाबून टाकत असतो. म्हणून स्वतःला काय येतं ते मुलांच्या डोक्यावर मारत बसण्यापेक्षा त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करणं, त्यांच्या मनामध्ये शिकण्याची जी आवड आहे ती निर्माण करणं, त्यांच्या मनामध्ये शिक्षणाची उमेद निर्माण करणं, उत्साह निर्माण करणं, शक्ती निर्माण करणं, जिज्ञासा निर्माण करणं, कुतूहल निर्माण करणं, हे जो करू शकतो, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं हू कॅन इन्स्पायर द स्टुडंट्स. तर ही जी मुलांना इन्स्पायर करण्याची, त्यांना प्रेरणा देण्याची जी शक्ती आहे ती ज्याच्याकडे आहे तो खरा शिक्षक. तो तिथे असला की मुलांना त्या विषयामध्ये आवड निर्माण होते, त्या आवड निर्माण होते, कुतूहल निर्माण होतं, रस निर्माण होतो आणि ती मुलं आनंदानं त्या अभ्यास करायला लागतात. त्या अभ्यासातून स्वतंत्रपणानं, स्वतंत्र वृत्तीनं, स्वतंत्र प्रज्ञेनं जेव्हा ते अभ्यास करायला लागतात तेव्हा त्यांचा जो विकास होतो त्याला मर्यादा नसते. म्हणून अशा तऱ्हेचा शिक्षक, अशा तऱ्हेचा शिक्षण देणारा हा अजरामर होतो. आणि ज्या पंतप्रधानाला आपल्या संपूर्ण प्रजाजनांचं कल्याण कशामधून होईल याची चिंता असते, तो पंतप्रधान, तो मंत्री, तो अध्यक्ष, तो नगराध्यक्ष, तो आणखी महापौर, तो संस्थाचालक, तो शिक्षण संस्थाचालक, तो बँकर किंवा तो इंडस्ट्रियलिस्ट, उद्योजक, हे सगळे अजरामर होत असतात. म्हणून कुतूहल किंवा जिज्ञासा ही तुमच्या यशाचा एक महामंत्र आहे. त्या तुमच्या महाशक्तीचं ते एक बीज आहे. तुमच्या जीवनामध्ये यश देणारी जी शक्ती आहे ती, तिची भरभराट होण्यासाठी, ती बहरून येण्यासाठी जर बीज, सोर्स, स्रोत कोणता असेल तर तो हा कुतूहलाचा आहे. त्या कुतूहलातून तुम्हाला अजरामर करण्याची शक्ती ही प्रकट होत असते. म्हणून जिथे जिथे तुम्ही जीवनाचं सार्थक झालेलं पाहत असाल त्याच्या त्याच्या मुळाशी तुम्हाला या कुतूहलाच्या महाशक्तीची बीजे मिळत असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल, स्वतःची तणावमुक्ती करत करत इतरांची तणावमुक्ती करायची असेल तर आपल्याला एक कुतूहल आवश्यक असतं. आणि त्या कुतूहलाच्या मागून जात असताना आवश्यक असतं धाडस. पुष्कळ वेळा स्वधर्माचं आकलन झालं, कुतूहल जरी असलं, संवाद करता येत असला, इतरांशी गोड बोलता येत असलं तरीसुद्धा आपल्याला काही वेळेला जर कमी काय पडत असेल तर ते धाडस कमी पडतं. आपल्याला नकळत खचून जाण्याची एक वृत्ती असते. म्हणून ऐन वेळेला आपली बोबडी वळते म्हणतात. आपल्या तोंडात तोंड कोरडं पडतं म्हणतात. तोंड कोरडं पडलं, तोंडाची बोबडी वळली, अशा तऱ्हेचे किंवा हातपायात लटपटायला लागले, थरथरायला लागले, तर यासाठी आपल्याला आवश्यकता असते ते धाडसाची. जर तुमची विचारसरणी, तुमची वृत्ती, तुमची दृष्टी ही शुद्ध आणि निष्कलंक असेल, निष्कपट असेल तर ती पुढे नेण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो तो तुम्ही कधीही गमावता कामा नये. कितीही मोठी संकट जरी आली तरी ती आपण, म्हणून आधीच म्हटलं होतं की ॲक्सेप्ट अँड कॉन्कर. कंप्लेंट नको करू, तुम्ही ते कमिटमेंट ठेवा आणि ते करायला लागा. खिन्न व्हायला देऊ नका, प्रसन्नता ठेवा. पण त्याचबरोबर हे सगळं करताना सुद्धा एक वज्रादपी कठोर आणि मृदुनी कुसुमादपी, कुसुमासारखं, फुलासारखं जसं कोमल असेल त्याचप्रमाणे वज्र निर्धार करून वाटेल ते जरी झालं तरी सुद्धा हे मला करायचंच आहे आणि मी करणार, अशी जेव्हा तुम्ही प्रतिज्ञा करता मनातून आणि ते करायला लागता तेव्हा योग्य त्या चिकटीचा वापर करून, योग्य त्या सहिष्णुतेचा वापर करून, संवादाचा वापर करून, स्वधर्माचं आकलन करून तुम्हाला यश मिळवता येतं. आणि म्हणून या सगळ्या गुणांच्या मध्ये आणखी एक जो गुण महत्त्वाचा आहे तो आहे तुमच्या धाडसाचा. आणि इथे